श्राऊला कार्टून का बनवलं भैयानी हे तुम्हाला पुढं सांगते, पण त्याआधी बाप्पा गेल्यानंतर बाप्पाच्या डेकोरेशनकडे काही बघावं असं वाटत नव्हतं, म्हणून म्हटलं चला ते पण काढून ठेवूया. ते म्हणतात ना, मंदिरामध्ये देव नसला तर मग त्या मंदिरालाही काही अस्तित्व राहत नाही, तसं काहीसं झालेलं होतं. ते आवरून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता पिझ्झा बनवून घेऊयात. सकाळी नाश्ता केलेला होता, पण नाश्त्याने काही पोट भरलं नव्हतं आणि आता दुपार झाली होती. सुट्टीचा दिवस असला की मग असं काहीतरी आपल्याला टेस्टी खायला आवडतं आणि पिझ्झा ऑनलाईन मागवला ना, हाच पिझ्झा 150 ते 200 रुपयाला पडतो आणि तो घरी जर बनवला तर एकतर हेल्दी पण होतो आणि पोटभर खाल्ल्या पण जातो, सगळ्यांना पुरतो पण. म्हणून मग आम्ही पिझ्झा वगैरे बनवून घेतला आणि तो खायला आमची मांजर तर सगळ्यात पुढं असती. पिझ्झा झाल्यानंतर म्हटलं आता आपण क्रोमाला जाऊन येऊ. फिल्टर घेण्याचं माझं किती दिवसापासून चाललेलं होतं की आपण फिल्टर घेऊया, पण आज नको उद्या नको असं करत करत ते स्किप केलं. एवढ्यामध्ये आमची इतक्या तब्येत खराब होत होत्या ना, प्रत्येकजण आजारी पडत होतं. म्हणून म्हटलं चला आता पावसात पाणी पण खराब येतंय तर आपण घेऊनच टाकूया. ते काम करून घरी आलो आणि घरी येऊन बघतो तर भैयानी तिला असं कार्टून बनवलं होतं. म्हणतो तर काय की ती राहत नाही, मग खेळावं काय म्हणून आम्ही याच्यासोबत खेळत होतो. तिला मी परी बनवत होतो. ते झालं संध्याकाळी सगळं जेवण वगैरे आवरलं आणि इकडं असा भोकाडी बॉ करत करत आम्ही दिवसाचा शेवट. चला बाय, उद्या भेटूया आपण आणखीन एका नवीन ब्लॉग.